आपण पाहत आहात स्वराज्य न्यूज. सत्य हेच जे तुमच्या समोर. शिंदखेडा तालुक्यात पावसाने दडी मारल्याने शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे. दुबार पेरणीचे संकट, वीज, खत आणि बियाणांचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने तहसील कार्यालयावर धडक दिली. जिल्हा प्रमुख शाणाभाऊ सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली नायब तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. मात्र सुरुवातीला कार्यालयात अधिकारी व कर्मचारी नसल्याने शिवसैनिक संतप्त झाले. यावेळी तहसील कार्यालय परिसर घोषणांनी दणाणून गेला. एका तासानंतर नायब तहसीलदार ढोले कार्यालयात दाखल झाले. त्यानंतर शिवसेनेच्या शिष्टमंडळाने विविध मागण्यांचे निवेदन सादर केले. दुबार पेरणीचे तातडीने पंचनामे करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. तसेच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना त्वरित आर्थिक मदत द्यावी अशीही मागणी करण्यात आली. मोफत किंवा अनुदानित बियाणे उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली. सरसकट कर्जमाफीचा मुद्दाही यावेळी जोरदारपणे मांडण्यात आला. खासगी सावकारांकडून कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांनाही मदत मिळावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. शाणाभाऊ सोनवणे यांनी प्रशासनावर तीव्र टीका केली. कागदोपत्री अहवाल नव्हे तर शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन वास्तव पहा असे त्यांनी प्रशासनाला सुनावले. सिंचन, वीज, खत आणि बियाणांच्या प्रश्नावर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली. शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष केल्यास तीव्र आंदोलनाचा इशाराही देण्यात आला. यावेळी शिवसेनेचे पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते. शिंदखेड्यातील या आंदोलनामुळे शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे पुन्हा एकदा लक्ष वेधले गेले आहे. आता प्रशासन या मागण्यांवर कितपत आणि किती लवकर निर्णय घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. प्रतिनिधी नवनीत बागलेसह स्वराज्य न्यूज, शिंदखेडा. या शेतकऱ्यांना तिसऱ्यांदा पेरणी करण्याची वेळ येते. म्हणून आम्ही या तहसीलदारांना हे सांगायचं आहे की नायब तहसीलदारांना, डोलेराव साहेबांना, की या शेतकऱ्यांच्या शेतावर जाऊन, बांधावर जाऊन, इथं बसून काय होणार नाही, बांधावर जाऊन तुम्ही पंचनामा करा. त्याच्यानंतर तो पंचनामा करून शासनाकडे सुपूर्द करा की काय नुकसान शेतकऱ्यांचं झालेलं आहे. शेतकरी अगोदरच संकटात सापडलेला आहे. या संकटामध्ये सोनेवाडी, अक्कलसर, नेवाळे, वरसूज, वरपाड, आमळथ, आजची आणि विरदेलचा काही भाग, या भागामध्ये पाऊस झालेला नाहीये. त्यामुळे त्या ठिकाणी दुबार नाही तिबार पेरणीचं संकट आलेलं आहे. आणि अशा ठिकाणी सर्कल तहसीलदार यांना पाठवून पंचनामा करून असा प्रसंग पूर्ण तालुक्यात असू शकतो. जिथं जिथं या संकट शेतकऱ्यांवर आलेलं आहे तिथं जाऊन सर्कल आणि तलाठी मार्फत तहसीलदारांनी पंचनामे करावेत. आणि त्याचप्रमाणे शेतकऱ्यांना जी कर्जमाफी झालेली, फसवी कर्जमाफी, ती सरसकट कर्जमाफी करावी. आणि ज्या शेतकऱ्यांनी व्याजाने उसनवार पैसे घेऊन कर्ज भरलेलं आहे, कर्जाची परतफेड केलेली आहे, त्या शेतकऱ्यांना पण 2 लाखापर्यंत मदत सरकारने करावी.